नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चवळीच्या शेंगांची भाजी। काही लोक याला बरबटीच्या शेंगा सुद्धा म्हणतात। तर आता आपण ही चवळीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। चवळीची शेंगांची भाजी बनवण्याकरता मी या ठिकाणी काही चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या शेंगा दिसतात। अशा प्रकारच्या कोवळ्या व हिरवेगार शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे। आता या शेंगांना आपण तोडून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला या शेंगांना तोडून घ्यायचं आहे। छोट्या छोट्या साइज मध्ये आपल्याला शेंगा तोडून घ्यायच्या आहे, किंवा या शेंगा तुम्ही कापून घेतल्या किंवा चिरून घेतल्या तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी संपूर्ण शेंगा तोडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या साइजच्या मी शेंगा तोडलेल्या आहे। संपूर्ण शेंगा तोडून घेतलेल्या आहे। आता काही शेंगा खूप जास्त जाड असतात, तर त्यातील आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे। या शेंगा आपल्याला वापरायच्या नाही, तर यातील दाणे आपल्याला वापरायचे आहे। तर अशा प्रकारे मी यातील दाणे सुद्धा काढून घेतलेले आहे। आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। तर मी या ठिकाणी एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला बटाटा, आलं व लसणाची पेस्ट। तर हा बटाटा मी बारीक चिरून छान स्वच्छ धुवून घेतलेला होता। आता भाजी बनवण्याकरता मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापलं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान अशी तळतळली की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं छान असं फुललं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। एक मीडियम साइजचा कांदा मी छान असा बारीक चिरून घेतलेला होता। आता याला आपण हलकासा परतून घेऊया। आपल्याला गॅसची फ्लेम हे मीडियम करायची आहे। आता यामध्ये घालायची आहे आलं लसणाची पेस्ट। तर मीडियम फ्लेमवर आलं लसूण व कांदा याला आपण छान असं परतून घेऊया। आता हे हलकसं ब्राउनिश झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो। तर मी एक छोट्या साइजचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घातलेला आहे। अगदी जास्त टोमॅटो घालू नका, नाहीतर ही भाजी खूप जास्त आंबट लागू शकते। टोमॅटोला थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला बटाटा। तर बटाट्याला सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, छान असं ब्राउनिश होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता 1 मिनिटभर या बटाट्याला परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्यानंतर आणखी याला परतायचं आहे। मीठ घातल्यामुळे हे बटाटे खूप जास्त लवकर शिजतात, त्यामुळे आपल्याला मीठ घालायचं आहे। आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं आपण हे बटाटे शिजवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे हलकेसे ब्राउनिश हे बटाटे झालेले आहे। झाकण काढून मीडियम फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटं आपण याला आणखी परतून घेऊया। आता बटाटा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पूड। सर्व साहित्य घातल्यानंतर याला आपण थोडंसं परतून घेऊया, करून या संपूर्ण साहित्यामध्ये हे मसाले छान असे मिक्स होईल। आता 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर याला परतल्यानंतर यामध्ये घालायचे आहे शेंगा। यामध्ये ह्या शेंगा घालण्यापूर्वी आपल्याला शेंगा छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे व त्यानंतर आपल्याला शेंगा यामध्ये घालायच्या आहे। आता या शेंगा घातल्यानंतर याला आपण 1 मिनिटभर छान असं परतून घेऊया। छान असं परतायचं आहे, जेणेकरून हा संपूर्ण मसाला या शेंगांना सुद्धा लागेल। बटाटा शिजण्याकरता आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे यामध्ये आता मीठ घालायची गरज नाही। आता यावर झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनिटं या शेंगा शिजेपर्यंत भाजीला वाफवून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण शेंगा शिजण्याकरता थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं असतं। अगदी अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे, तेही शेंगा शिजण्याकरता। आता यावर झाकण ठेवून आणखी एक 2 ते 3 मिनिटं आपण या भाजीला शिजवून घेऊया। हलकसं पाणी यासाठी घालावं लागतं की हे भाजी खूप जास्त कडक होणार नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर आता मस्त अशी ही आपली भाजी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता पाणी घातल्यामुळे ही भाजी खूप छान अशी नरम सुद्धा झालेली आहे आणि छान अशी शिजली सुद्धा आहे। तर आता मी ही भाजी सर्व करत आहे। तर अशी चवळीच्या शेंगांची
व चमचमीत अशी ही भाजी तयार आहे। मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। तुम्ही याला चवडी बटाट्याची भाजी सुद्धा बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर भेटूया अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा। धन्यवाद।